नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला रोजच्या उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 1. स्वयंपाकासाठी ॲल्युमिनियम व नॉनस्टिक भांड्याचा वापर करणे टाळा. यामुळे हानिकारक केमिकल आपल्या शरीरामध्ये जातात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 2. युरिन संबंधित कोणताही प्रॉब्लेम असेल तर अननसाचा रस, ऊसाचा रस, नारळ पाणी असे पेय प्यावेत. यामुळे युरिन इन्स्पेक्शन कमी होते. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 3. पुन्हा पुन्हा भात गरम करून खाऊ नये. यामुळे अन्नाची विषबाधा होण्याची शक्यता असते. तर अत्यंत उपयुक्त टिप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. टिप नंबर 4. कॅल्शियमची कमतरता असेल तर पांढरे तीळ रोज खावे. यामुळे कॅल्शियम कमी होत नाही. प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर 5. महिलांनी दररोज एक तरी केळी खावी, कारण त्यात अधिक प्रमाणात झिंक असते, जे त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर असते. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 6. नियमितपणे आहारात भाताचे प्रमाण जास्त असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. त्यासाठी भाताचे प्रमाण कमी आणि चपातीचे प्रमाण तुमच्या आहारामध्ये जास्त ठेवावे किंवा खावी. अत्यंत खास टिप नंबर 7. अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानाचा रस अंगाला लावल्याने आराम मिळतो. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 8. कोल्ड्रिंक्स, पेप्सी कोला याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस प्यावा. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 9. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर 9व्या महिन्यात एरंडेल तेल प्यावे. यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. साधी सोपी पण प्रत्येकाच्याच उपयुक्त अशी टिप नंबर 10. रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होण्यास मदत होते. अतिशय खास टिप नंबर 11. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार होतात. तर अत्यंत महत्त्वाची टिप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टिप नंबर 12. साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. तर तुमच्या पण जीवनामध्ये तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 13. भात खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटात गॅस तयार होतो. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टिप नंबर 14. केसामध्ये खूप जास्त कोंडा झाला असेल तर 20 ते 25 मिनिटे दही लावून त्यामध्ये ठेवा आणि मग केस धुवा. यामुळे केसातील कोंडा कमी होईल. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 15. मधुमेह होऊच नये म्हणून दररोज कारल्याचा रस प्यावा. कारल्याचा रस पिल्याने रक्तातील साखर अजिबात वाढत नाही. तर तुम्हाला पण मधुमेहाचा आजार असेल तर ही टिप फॉलो करा. टिप नंबर 16. डाळिंबाच्या सालापासून बनवलेला चहा पिल्याने सर्दी लवकर बरी होते. अत्यंत खास टिप नंबर 17. रात्री केळीचे सेवन करू नये. त्यामुळे खोकला येऊ शकतो किंवा होऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 18. जे लोक चष्मा घालतात त्यांनी रोज कच्चा कांदा तुमच्या आहारामध्ये खावा. अत्यंत खास टिप नंबर 19. रोज सकाळी उलटे लटकल्याने उंची वाढते. तर तुमची उंची वाढवण्यासाठी ही टिप ट्राय करा. टिप नंबर 20. लघवीला जळजळ व हातापायाची आग होणे या समस्या होत असतील तर रोज दुपारी 1 वाटी आईस्क्रीम खावी. यामुळे बऱ्याच प्रमाणात उष्णता कमी होते. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 21. वजन कमी करायचे असेल तर मखाना तुपामध्ये भाजून खावा. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 21. शरीरात जास्त प्रमाणात चरबी साचली असेल तर अशा लोकांनी दूध पिणे टाळावे. उन्हाळा स्पेशल व प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टिप नंबर 22. फ्रीजऐवजी माठातील थंड पाणी प्या, कारण फ्रीजचे थंड पाणी आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 23. मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडत असतील तर मेहंदी भिजवताना त्यात थोडेसे खोबरेल तेल टाका. म्हणजे मेहंदी लावल्यानंतरही केस कोरडे पडणार नाहीत आणि छान केसांना शाईन देखील येईल.
तर मेहंदी लावताना आपले केस सिल्की व छान शाईन येण्यासाठी ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 24. जर तुम्ही खूप जास्त अशक्त असाल तर दूध व मनुके खावे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 25. जर वारंवार ताप येत असेल तर मेडिसिन घेऊन पण ताप उतरत नसेल तर अशा वेळी डेंग्यूची तपासणी आवश्यक करावी, कारण हा ताप सामान्य ताप नसतो. यामुळे काही वेळा मृत्यू देखील होऊ शकतो. तर तुम्हाला पण जास्त प्रमाणात वारंवार ताप येत असेल तर ही टीप फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 26. वारंवार लघवी होत असेल तर भाजलेले हरभऱ्याचे सेवन करावे. अतिशय खास टीप नंबर 27. प्रेग्नन्सीमध्ये म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध प्यावे. यामुळे बाळाचा मेंदू अधिक तीक्ष्ण राहतो आणि गाईचे दूध पचायला देखील हलके असते. तर तुम्ही पण प्रेग्नन्सीमध्ये ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 28. लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाल्ल्यास आपले आरोग्य अधिक चांगले राहते. तर तुमच्या पण रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ही टीप फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 29. आले पाण्यात उकडून सकाळ व संध्याकाळ ते पाणी पिल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. तर तुम्हाला पण सांधेदुखीचा आजार असेल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 30. अपचनाच्या समस्या असल्यास दुधाचे सेवन करू नये. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 31. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर पपईचे सेवन अवश्य करावे. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 32. लिंबू थंड असते, त्यामुळे सर्दीच्या आजारामध्ये लिंबूचा वापर करणे टाळा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.